आज 1 जानेवारी 2025 अतिशय उत्तमाचा दिवस आहे। क्राइम बुलेट न्यूज या दैनिकातर्फे राजेंद्र पाटील जिल्हा चीफ ब्युरो आहेत, त्यांचा आज वाढदिवसानिमित्त क्राइम बुलेट न्यूज टीमने त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजलेला आहे। राजेंद्र पाटील हे गाळोदा तालुका जिल्हा जळगाव येथील रहिवासी असून अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांच्या वडिलांनी परिवार या ठिकाणी चालविला। लहानपणापासून राजेंद्र पाटलांना लिखाणाची, कवितेची आणि इतर उत्तमाचे असे छंद जोपासत असताना ते एकंदरीत 10वीच्या वर्गाला माझे विद्यार्थी असताना नारायण सुर्वे यांची मी 2 दिवस या नावाची कविता शिकवली आणि त्या कवितेचा प्रभाव विद्यार्थी राजेंद्र पाटील यांच्या मनावर बिंबवला। राजेंद्र पाटील यांना लिखाणाची आवड असल्यामुळे ते नारायण सुर्वे यांच्या घरी गेले। पुन्हा त्या दिग्गज अशा कवींचा आशीर्वाद त्यांनी घेतला आणि पुन्हा या लिखाणाला त्यांना खूप प्रोत्साहन मिळालं। नंतर स्थानिक मराठी वृत्तपत्रांमध्ये त्यांनी पत्रकार म्हणून काम केलेलं आहे, वार्ताहर म्हणून काम केलेलं आहे आणि एका समाजाच्या मासिकामध्ये ते संपादक म्हणून काम करत असताना वरिष्ठांनी, समाजातील दिग्गज लोकांनी सांगितलं की आपण समाजामध्ये काहीतरी प्रबोधनात्मक असं लिखाण करावं, म्हणून तब्बल 14 वर्ष समाजाचा अंक सुरू ठेवला आणि त्यातून बरंच प्रबोधन मिळालं। योगायोगानं क्राइम बुलेट न्यूज हिंदी पेपर, त्या हिंदी पेपराचे कार्यकारी संपादक आदरणीय सुरेश कोहली साहेब हरियाणा येथील असून अतिशय परखड असं लिखाण करणारी व्यक्ती राजेंद्र पाटलांना या ठिकाणी लाभली आणि त्यांना त्यांच्या कामाच्या अनुभवानुसार जिल्हा चीफ ब्युरो म्हणून त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे। अतिशय परखड आणि निस्वार्थीपणाने हे लिखाण सुरू असताना आज या वाढदिवशी त्यांना मनपूर्वक स्टेट ब्युरो चीफ मंगलवीर पाटील यांच्यातर्फे कैलास सीताराम सोनवणे गाळोदे येथील सुद्धा मंडळी या ठिकाणी आलेली आहे आणि कार्यकारी संपादक सुरेश कोहली साहेब, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट स्मिता झांटे आणि दिल्ली येथील संपादक महोदयांनी सुद्धा या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। भावी काळामध्ये त्यांनी लिखाणातून अतिशय उत्तमाचं लिखाण करावं अशी शुभेच्छा त्यांना या ठिकाणी देतो आणि वाढदिवसानिमित्त त्यांनाही मनपूर्वक शुभेच्छा देतो।